तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान काल 5 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। पाहूया। तर शब्बीर अहमद कुट्टीचं घर जमीनदोस्त करण्यात आलंय। कारवाई केली जाते ज्यांनी दहशतवादाला पाठिंबा दिलाय, त्यांना मदत केली आहे किंवा जे खुद्द दहशतवादी आहेत त्या सगळ्यांवरती, त्यांच्या सगळ्यांच्या घरांवरती कारवाई केली जाते। झाकीर अहमद गनीचं घर हे देखील जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। मुरानच्या एहसान उल हक शेखचं घर देखील पाडलं गेलंय। तर दहशतवादी आसिफचं घर देखील जमीनदोस्त करण्यात आलंय। तर आदिल गुरीचं घर स्फोटात उद्ध्वस्त करण्यात आलंय। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचं नियोजन मीरपूर आणि रावलकोटमध्ये आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दहशतवादी सैफुल्ला कसूरीच्या आदेशावरून लष्कर हिजबुलचे 5 प्रमुख कमांडर संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं कळतंय। पीओकेमध्ये म्हणजेच पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये तैनात असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू मुसा, इद्रिस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रफा रसूल आणि अब्दुल्ला खालिद यांच्यावरती संशय असल्याचं कळतंय। हा संपूर्ण कट फेब्रुवारी महिन्यात शिजला अशी सूत्रांची माहिती आहे।